सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेत भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन आणि नागरी समस्यांवरून टीकेची धनी ठरलेल्या आयुक्त तथा प्रशासक असलेल्या अमिता दगडे पाटील यांच्या बदलीचे स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने फटाके फोडून आणि टक्केवारी वाली बाई गेली अशा घोषणा देत केल्या। गेल्या 2 वर्षात सुमारे 2000 कोटींची कामे मंजूर झाली, पण प्रत्यक्षात त्याचे कोणतेही परिणाम शहरात दिसले नाहीयेत। दीपमाळ, LED लाईट्स, गार्डन प्रकल्प, रस्ते यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले, मात्र कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट होता। स्वच्छतेच्या नावाखाली अनेकदा टेंडर काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालाय। या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या बदलीनंतर शिवसेनेने जोरदार आनंद व्यक्त करत प्रशासनातील भ्रष्टाचाराविरुद्ध इशारा दिलाय। यापुढे धुळे महानगरपालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना धुळेकर माफ करणार नाहीत। शिवसेना प्रशासनातील बेमानी विरुद्ध रस्त्यावर उतरेल अशा इशारा देखील येणाऱ्या आयुक्तांना शिवसेनेने यावेळी दिलाय। धुळ्याच्या आयुक्त अनिता दगडे यांची बदली झाली आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने आणि सर्व धुळेकरांना जणू काही आनंद झाला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण की धुळे शहराला, महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या अक्षरशः खाईत लोटणाऱ्या या बाईने सगळ्यांचा जीव मेटाकुटीस आणला होता। भ्रष्टाचाराचा नवीन पायंडा तिने पाडला होता। स्वतः 15% ती घ्यायची अशी चर्चा या महानगरपालिकेच्या आवारात होत असते। या बाईने या शहरामध्ये 3000 कोटीचे रस्ते केले असतील, पण आज आपण जर धुळ्यात गेलो तर रस्ते हे खड्डेमय झाले आहेत। जागोजागी खड्डे आहेत। खड्डे रस्ते की रस्त्यात खड्डे हे सांगता येणार नाही। धुळेकरांचा अक्षरशः जीव या बाईने घेतला। स्वच्छतेच्या निमित्ताने असेल, जागोजागी कचऱ्याचे ढीग या बाईला दिसले नाही। ती कचऱ्याच्या ठेक्यामध्ये या बाईने पैसे खाल्ले। हिने पैसे कुठेही नाही खाल्ले हा प्रश्न धुळेकरांना पडलाय। माझी विनंती आहे, नवीन येणाऱ्या आयुक्ताला आम्ही असं ऐकतोय की 2.5 खोके देऊन नवीन आयुक्त या ठिकाणी बसवण्यात आला आहे, बसतो आहे। त्याची गाठ आमच्याशी आहे। जरी बऱ्या बोलाने काम व्यवस्थित नाही केलं, भ्रष्टाचाराचा तोच पायंडा सुरू ठेवला तर या शिवसेनेची गाठ आहे हे त्यांनी जाणून घेतलं। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।